हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली तुम्ही थंबनेलवरती बघितलाच असाल की ओव्हरऑल जो आहे तो ब्रेकआउटची काही अपॉर्च्युनिटीज आहे का किंवा सस्टेन करू शकतो का किंवा मोमेंटम काय येऊ शकतो, राईट? ते आपण आता बघूया. सो जनरली जेव्हा पण मी आता निफ्टीचं बघायला गेलो, निफ्टीवरती बरेच मी व्हिडिओज बनवल्यात आणि ॲनालिटिक्स बनवल्यात आणि सांगायचं म्हटलं तर त्या खूप चांगल्या पद्धतीने पण चालू आहेत. सो ज्यांनी कोणी नसेल पाहिलं तर एकदा जाऊन त्या व्हिडिओज बघा. सेकंडली जर मी थोडंफार इथं एक व्हॅल्यू ॲड करायचं म्हटलं तर निफ्टीचा जो बिल्टअप आहे तो आधी फर्स्टली आपण चेक करूया की बिल्टअप काय आहे. ओके, सो ज्यांना कोणाला बिल्टअप नसेल माहीत एकदा मी स्ट्रॉंगली सांगतो की बिल्टअप काय आहे आणि त्या बेसवरती आपण बघूया. सो बिल्टअप इज जनरली मेडअप ऑफ, म्हणजे आपण त्यातनं दोन कंपोनंट घेतो. कोणते दोन कंपोनंट घेतो? एक घेतो प्राईसचा कंपोनंट आणि सेकंड जो घेतो तो ओपन इंटरेस्टचा कंपोनंट घेतो. ओके, सो सिम्पल बघा. पहिला जो बिल्टअप असतो तो असतो लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट? की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. यू कॅन सी निफ्टी जर मी इथे बघितला आणि बंधन बँक जर इथे बघितला आणि ज्युबिलंट फूड, या दोघांचा जो प्राइस आहे तो वरती चाललाय आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग? सेकंड थिंग इज व्हॉट? की लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? की प्रॉफिट बुकिंग. की जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग इज अ सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, तिसरी कन्सेप्ट काय? शॉर्ट बिल्टअपची. शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट? की कुठे फ्रेश सेलर्स जे आहे ते स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. जेव्हा जेव्हा फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात तेव्हा काय होतं? एखादा जो आहे एक सेलिंग प्रेशर जो तो मार्केटमध्ये कुठेतरी क्रिएट होतो हे आपल्याला समजतं. जसं यू कॅन सी वेदांता, कोरोमंडल, कॉनकोर, प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वरती चाललं त्याला आपण कन्सिडर करतो द शॉर्ट बिल्टअप. आणि लास्ट वन इज शॉर्ट कवरिंग. मीन्स ज्यांनी प्रिव्हियसली सेल केले ते कव्हर कुठे करतात. सो शॉर्ट कवरिंग तुम्हाला काही इकडे बघायला मिळतं. नाव सिम्पल बघा. जर मी फ्युचर्स ओवा हिस्टॉरिकलवरती आलो आणि निफ्टी, येस निफ्टी ते ऑलरेडी ओपन आहे. नाव थोडंफार मी तुम्हाला इथे एक एक्सप्लेन करतो की हा जो आहे तो कन्सेप्ट काय आहे. सो इथे बघा तुम्हाला कलर कोडिंग मिळते. सो जे ग्रीन बार्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत हे आहे लॉंगचे बार्स. ओके, दिस वन इज एल, म्हणजे कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते ॲड झाले आहेत. ब्ल्यू बार्स जे आहेत ते अनवाइंडिंगचे आहेत. लॉंग अनवाइंडिंग. ओके, मीन्स प्रॉफिट बुकिंग कुठे झाले. रेड जो बार आहे तो शॉर्टचा आहे. एस 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 इथे. ओके, अँड द लाईट येल्लो जो आहे ना थोडाफार हा शॉर्ट कवरिंगचा आहे की ज्यांनी शॉर्ट कवर कुठे केलं. ओके, नाव सिम्पल बघा. जेव्हा पण मार्केट वरती जातो लाईक असा वरती जातो. ओके, सो सपोज इथे मार्केट जो आहे तो लॉंगमुळे वरती जात असेल. ओके, बट जेव्हा हा इथे डीप क्रिएट करते, हा जर लॉंग अनवाइंडिंगमुळे डीप क्रिएट करत असेल ना, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. सो लॉंग अनवाइंडिंग जेव्हा असतं त्याला आपण बुलिश म्हणतो, बुलिशनेस. ओके, आणि जेव्हा मार्केट खाली येतो तेव्हा काही असा खाली येतो, राईट? सो सपोज एसमुळे म्हणजे शॉर्टमुळे खाली येत असेल आणि इथे जो कवर होतोय हा शॉर्ट कवरिंगमुळे खाली येत असेल. सो त्याला आपण म्हणतो एस आणि एस सी इज इक्वल टू बेअरिश सायकल. ओके, शॉर्ट कवरिंग सायकल असतो तेव्हा. सो निफ्टी तुम्ही बघा जर मी 18 जूनपासून बघितलं तर शॉर्ट किती आहेत? 1 2 3, फक्त 3च रेड बार्स आहेत. सो शॉर्टचा जो बिल्टअप आहे तो ॲक्च्युअल खूप मायनर इम्पॅक्ट आहे. पण यू कॅन सी द लॉंगचे बार्स खूप जास्त आहे. शॉर्ट कवरिंगमध्ये पण मार्केटवरती येतो ना. सो दॅट कम्स अंडर दी थोडाफार पॉझिटिव्ह मोमेंटम मी म्हणू शकतो कारण लॉंगमध्ये शॉर्ट कवरिंग येतं विच इज द फाईन. ओके, इथे पहिला तर इकडे जो ॲग्रेसिव्ह ट्रेंड होता निफ्टीचा, व्हाईट डॉटेड लाईन बघा एकदम अशी स्ट्रेट वरती येते थोडीफार, राईट? पण इथून बघा थोडाफार जो आहे तो मार्केटचा जो ट्रेंड आहे तो हळूफार लो झालाय आणि इथून जो आहे तो कम्पॅरेटिव्हली थोडाफार असा बुलिश चाललाय. सो एक म्हणू शकतो की ह्या लेवलला येऊन ना मार्केट जो आहे तो स्टेबल झालाय किंवा एक मॉडरेटली बुलिश झोनमध्ये आहे. सो 24,600चा जो लेवल आहे स्पेसिफिकली तो कुठेतरी जो मार्केट जो आहे तो एकदम त्याच्यावरती जो हायेस्ट करंटली लेवल आहे तो जर ब्रेकआउट याचे चान्सेस आहेत ह्या दोन एक्सपायरीला, तर त्या बेसमध्ये मी कसं ट्रेड करू बेस्ड ऑन दी फ्युचर्स बिल्टअप बघून. तर सिम्पल आहे, इथे तुम्हाला लॉजिक कामाला येईल जी आहे क्रेडिट स्प्रेड आणि डेबिट स्प्रेड. ओके, सो सिम्पल बघा जर मी हे क्लिअर करतो इथे. ओके, सपोज जर मी आता इथे आलो आणि मला चेक करायचं की मार्केटचा जो बिल्टअप आहे तो काय आहे,
मला दिसलं पॉझिटिव्ह बिल्टअप आहे. आता माझ्याकडे 2 एक्सपायरी बाकी आहेत. एक आहे 25 जुलैची, एक आहे 18 जुलैची. 18 जुलै मी नियर बाय एक्सपायरी आहे, 25ला मी अजून फार एक्सपायरीला आहे. सो मी काय करणार, मी इनिशिएट करणार 1:2 किंवा 1:3चा जो रिस्क रिवॉर्ड रेशो असेल ना तो घेऊन जायचा प्रयत्न करणार. ओके, सो लेट्स सी. जर मी ट्रेडिंगवरती आलो आणि ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये आलो. ओके, सो ऑप्शन्स आर्किटेक्ट जो टूल आहे तो स्पेसिफिकली आपला पेपर ट्रेडिंग टूल आहे. ओके, सो इथून तुम्ही पेपर ट्रेड बनवू शकता. सो लेट्स सी, इथे मी 18 जुलै आहे करंट एक्सपायरी जी मी बघायला गेलो. आता मला क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करायचं. सो क्रेडिट स्प्रेड कोणत्या ना, बुलपुट स्प्रेड. एक बुलिश सेंटिमेंट घेऊन चाललो मी मार्केटमध्ये. सो मी बुलपुट स्प्रेडवर आलो. ओके, नाव बुलपुट स्प्रेड आपण कसं बनवतो, ॲट द मनी पुट आहे जो बाय करतो आणि इन द मनी जो आहे तो विकतो. ओके, त्यामुळे काय करतो आपण, जास्त प्रीमियम मार्केटमधून घेतोय. यू कॅन सी इट्स अ क्रेडिट स्ट्रॅटेजी. मी जो क्रेडिट स्प्रेड म्हणत होतो ना तो हे आहे. ओके, नाव मी काय करणार, इथे बघा ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे ना हा थोडाफार 1:1च्या आसपास आहे. हा स्केलेटन बनवून देतो तुम्हाला, स्ट्रॅटेजी सजेस्ट नाही करत. सो आपण काय ह्याला करायचं, आपण थोडं ह्याला जो आहे ना तो 1:2च्या आसपास बनवायचा. ओके, नाव यू कॅन सी 1:2 किंवा 1:3च्या आसपास बनवायचा. सपोज जर मार्केटने डिरेक्शन दिली तर एक्सपायरी जो PNL आहे तो माझा आहे 2696 आणि जर नाही दिली तर लॉस जो आहे तो माझा आहे 1000च्या आसपास. सो 1:2चा कुठेतरी रिस्क रिवॉर्ड रेशो थोडाफार बघायला गेलो तर बनतो आहे. मोमेंटम गेली तर चांगलीच मोमेंटम आहे. ह्याला जर मी सपोज 5 लॉटवरती बघतोय. ओके, यू कॅन सी जर मार्केटने मोमेंटम दिली तर 13,000 प्रॉफिट आहे, नाही दिली तर 5,000चा लॉस आहे. तो थोडाफार 1:2च्या 1:3च्या आसपासच आहे. राईट, नाव ही मी काय इथे बनवले, कारण मी नियर बाय एक्सपायरी 18 जुलैची एक्सपायरी आहे. 16 तारखेला रेकॉर्ड करतो म्हणजे 17चा दिवस एक आणि 18चा एक दिवस एक. राईट, आणि 17 तर ऑलमोस्ट सुट्टीचा तो एक दिवस तर पूर्ण चालला, मग डायरेक्ट 18ला मार्केट ओपन होणार. राईट, जर त्या दिवशी डिरेक्शन दिली तर प्रॉफिट काय आहे तो बघायला दिसतो, लॉस जो आहे तो काय बघायला मिळतो. राईट, नाव लेट्स फॉर एन एक्झाम्पल की सपोज मला एखादी अशी स्ट्रॅटेजी पाहिजे जी मला 25 जुलैला पाहिजे. सो 25 जुलैला कोणती स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करू शकतो ते पण आपण बघूया. सो एक क्रेडिट स्प्रेड मी इथे डिप्लॉय करून ठेवतो या एक्सपायरीसाठी, सेव्ह पोझिशन केली. सो ज्या काही तुमच्या ओपन पोझिशन आहे त्यांचा ओव्हरऑल PNL तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, नाव आता मी फार एक्सपायरीला आहे. फार एक्सपायरी मीन्स वॉट, की एक्सपायरीला अजून 7 दिवस बाकी आहेत, 8 दिवस बाकी आहेत. थोडाफार मी फार एक्सपायरी टेक्निकली बघायला गेलो तर, आणि मला तिकडे एक व्ह्यू क्रिएट करायचा. जनरली मला बुलपुट स्प्रेडच बनवला पाहिजे, पण जर कोणाला बुलकॉल स्प्रेड बनवायचं असेल तर आय सजेस्ट टू कसं बनवायचं. ट्राय टू गो विथ द बुलपुट स्प्रेड, कारण मंथली एक्सपायरी आहे म्हणून. बट मी जर एखादा बुलकॉल स्प्रेड बनवतो तर मी कसा बनवतो ते दाखवतो तुम्हाला. सो ॲट द मनी विकत घेतो आणि आउट ऑफ द मनी विकतो. सो तेच करायचं आपल्याला, फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो ना तो टेक्निकली ट्राय करा 1:2च्या आसपास. ओके, ओके, नाव इथे बघा. जर मी इथे आलो, सपोज जर मार्केटने मोमेंटम दिली, 5,000चा प्रॉफिट आहे, लॉस किती आहे 1,000चा एका लॉटवरती. तेच मी इथे येतो आणि सपोज मी 10 लॉटच्या बेसवरती बघायला गेलो तर मार्केटने मोमेंटम दिली तर 50,000चा प्रॉफिट आहे, लॉस जो आहे तो 12,000चा लॉस आहे. राईट, सो कुठेतरी जो टेक्निकली मी इथे प्युअरली डिरेक्शनवरती बेट करते, डेबिट स्प्रेड आहे म्हणून. आणि सेकंडली जर मी बघायला गेलो तर सपोज ह्याने 1-2 दिवसात मोमेंटम नाही दिले तर मी ह्याला स्क्वेअर ऑफ पट करून टाकणार. का स्पेसिफिकली, कारण थोडाफार थिटाचा इम्पॅक्ट जास्त बघायला मिळतो आणि हा जो प्रीमियम आहे हा मला थोडाफार मिळाला तर एक्झिट, कारण तो प्रीमियम जो आहे तो जास्त डीके होण्याचे चान्सेस आहेत. सो लॉस इथे होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण मार्केट त्याच लेवलला राहिला. पण जर डिरेक्शन दिली 25 जुलैची एक्सपायरी म्हणून मी ह्याला होल्ड करणार. 2-3 दिवस नसेल दिली तर स्क्वेअर ऑफ इट. जनरली जर मी ट्रेड असेल तर हे इट्स नॉट अ रेकमेंडेशन, बट मी एक व्ह्यू सांगतोय माझा जो काय असेल तो मार्केटचा. राईट, सो सिम्पल काय करायचं आपल्याला, लॉजिकली जा की इफ आय एम अ फार बाय एक्सपायरी देन आय ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. नियर बाय एक्सपायरी असेल तर क्रेडिट स्प्रेडने जा. जर अशी काही सिच्युएशन असेल तर एक क्रेडिट स्प्रेड तुमच्या बेसिसमध्ये ठेवाच की तो मोमेंटम देईल. जर नाही आली तर मला साईडवेज मार्केटमध्ये पण प्रॉफिट मिळेल. पण इथे जो आहे तो साईडवेज मार्केटमध्ये थोडा लॉस होऊ शकतो, त्यामुळे प्युअरली डिरेक्शन आपल्याला इथे पाहिजे. जर प्युअरली डिरेक्शन असेल सो आय डेफिनेटली गॉट अ गुड अमाऊंट ऑफ ट्रेड. सो आपल्याला तेच बघायचं आहे, लॉजिकली कुठे जायचं, कंडिशन्स मॅच करतात आणि त्याविषयी आपल्याला ट्रेड बनवायची आहे. ओके, आय होप ही तुम्हाला व्हिडिओ समजली असेल, कन्सेप्ट समजली असेल आणि एकदा अप्लाय करून बघा. नेक्स्ट 5 डेज 6 डेज तरी, ॲटलीस्ट नेक्स्ट 5 डेज 6 डेज जर तुम्ही कंटिन्युअसली ट्रेड करत असाल तर चेक करा. जर मॅक्झिमम स्टॉक तुमचे पॉझिटिव्ह झाले, मॅक्झिमम जर तुमच्या स्ट्रॅटेजीज पॉझिटिव्ह झाल्या देन गो विथ 1 लॉट, देन 2, देन 3, 4, 4 असं करत का तुमच्या ट्रेडिंगची कॅपॅसिटी आहे ती अचीव्ह करा. ओके, आय होप ही व्हिडिओ आवडली असेल आणि ज्यांना कोणाला अजून इन डिटेल व्हिडिओज पाहिजे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत, ॲप्लिकेशनचे डाउनलोड करा.
आणि नंतर एक व्हिडिओ लायब्ररी लिंक पण दिली आहे, त्यावरती क्लिक करा. इन डिटेल अजून ज्या व्हिडिओज आहेत त्या आपण बनवल्या आहेत, सो त्याचा पण ॲक्सेस तुम्हाला बघून मिळायला जाईल. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. बाय बाय.